नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवलेला आहे जेणे की बॅकग्राऊंड चेंज करता येत आहे आणि तो मी आता काही वेळात अपलोडसुद्धा करणार आहे. आणि तुम्हालासुद्धा जर तो व्हिडिओ पाहायचा असेल त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जर तुम्हाला जाणायचं असेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि तो तुम्ही शिकू शकता की कसं बॅकग्राऊंड चेंज करता येतं. तर मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ बनवला आहे आणि तुम्ही तेवढं पूर्ण बघून जा. आणि चला आपण जाऊया मोबाईलच्या स्क्रीनवर. तर जे तुमचं जे काय बी असेल तुम्ही कॅपकट ओपन करा आणि कॅपकटमध्ये गेलं आहे की न्यू व्हिडिओज त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की जो तुम्हाला फोटो लावायचा बॅकग्राऊंडमध्ये तो एकदा ॲड करून घ्यायचा, जो कोणता बी असेल. मी हा करत आहे आणि तुम्ही कोणतासुद्धा करू शकता जो तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये लावायचा आहे. मग ॲड करून घेतला, जर थोडं लोड घेऊ शकतं आणि मग त्यानंतर काय करायचं असतं त्याचं तुम्हाला सांगत आहे. हे झाल्याच नंतर तुम्ही ओव्हरलेमध्ये जायचं आहे. असं हे ओढलं तरी जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं होऊ शकतं, कमी करता येतं, सर्व होत आहे. आणि तुम्हाला जेव्हा जो तुम्ही व्हिडिओ शूट केलेला आहे तो ॲड करायचं म्हणलं म्हणजे ओव्हरलेमध्ये जायचं आणि ओव्हरलेमध्ये गेले की ॲड ओव्हरले करायचं. आणि जो कोणता बी तुमचा व्हिडिओ असेल, फोटो असेल, काही म्हणजे काहीच असेल, तर मी आता माझ्या गाडीचा फोटो ॲड केलेला आहे आणि तोसुद्धा वाढवून कमी करू शकतो आपण. तो पूर्ण सेट करून घ्यायचा जसं तुम्हाला पाहिजे आणि पुढे गेलं की बीजी रिमूव्हल असा एक आहे, त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं. त्याच्यावर पूर्ण ॲटो रिमूव्हल करायचं आणि करेक्ट करून द्यायचं. ते झाल्यानंतर डबल पुन्हा तुम्हाला जसं पाहिजे तसं सेट करून घ्यायचं आणि याला तुम्ही वाढू बी शकता, कमी करू शकता, जशी वाटतं होत तसं. पण व्हिडिओमध्ये नाही करू शकत. जो व्हिडिओ जर तुम्ही घेतला असेल त्या व्हिडिओला तुम्ही नाही करू शकत. तर मी फोटो घेतल्यामुळं तो वाढू बी शकतो आहे. तर एवढीच होती माझी माहिती.